नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसं आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। खरं तर आज 20 मार्च आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी बासी मर्ढेकर यांचा स्मृतिदिन आणि या आजच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्याला आपल्यापैकीच एक नवीन पाहुणे आपण घेऊन आलेलो आहोत की जे बासी मर्ढेकर समितीचे स्वतः सदस्य आहेत आणि ते ज्येष्ठ कवी म्हणजेच श्री श्रीनिवास वारंगीकर सर। मनपूर्वक स्वागत आपल्या मुलाखतीमध्ये। नमस्कार। आता तुमची ओळख करून देताना तुम्ही म्हटलं की तुम्ही बासी मर्ढेकर यांच्या समितीचे सदस्य आहात आणि बासी मर्ढेकर असतील किंवा कवी देश असतील किंवा मिर्झागाई असतील यांच्यावरती तुम्ही खूप छान वाचन केलेलं आहे, त्याचा डाटा तुमच्या करून तुम्ही मिळवलेला आहे आणि हे करत असताना तुम्ही वरिष्ठ उपसंपादक दैनिक प्रवास हे काम अगदी जबाबदारीने पाळत आहात। तर हे करत असताना बासी मर्ढेकर तुम्ही कधी वाचले आणि कशा पद्धतीने उलगडले तुमच्या? सर्वप्रथम कविता जगणारी माणसं या उपक्रमामध्ये आपलं हार्दिक अभिनंदन। कारण कविता जगणारी माणसं ही समाजापेक्षा निराळी असतात आणि नवीन काहीतरी लोकांना देणं, आपल्या पूर्वसुरींच्या कविता त्यांच्या कवितेचं सौंदर्य उलगडणं हे आपल्या अनेक एपिसोड्समधून आतापर्यंत पाहिलेलं आहे। हा उपक्रम असाच आणखी दीर्घकाळ सुरू राहावा, त्यामध्ये आणखी नामांकित लोक यावे अशी शुभेच्छा मी पहिल्यांदा आपल्याला। तर मर्ढेकर कधी वाचले असा कोणालाही प्रश्न विचारला, मी तुम्हाला विचारला तरी तुम्ही हे सांगाल की पहिल्यांदा मी शाळेमध्ये वाचले। कारण पाठ्यपुस्तकामध्ये दरवर्षी 5वी ते 10वी या काळामध्ये मर्ढेकरांची एक तरी कविता असायचीच। म्हणजे त्यामध्ये ज्ञानेश्वर कधी चुकले नाही, तुकाराम कधी चुकले नाही, केशवसूत कधी राहिले नाही बाजूला, कुसुमाग्रज, मर्ढेकर हे सगळे कवी आपल्याला अभ्यासाला होते आणि मर्ढेकरांच्या अनेक कविता आपण त्यावेळेला वाचलेल्या होत्या। ती गणपतवाणी असेल किंवा कितीतरी दिवसात नाही चांगलं असेल, अशा असंख्य कविता आपण सातत्यानं वाचलेल्या आहेत आणि त्या वयामध्ये त्या कळल्या किती ही नंतरची गोष्ट। पण त्या कवितांमध्ये काहीतरी वेगळेपण होतं हे आपल्याला माहिती की गणपतवाणीचं चित्र हे खेड्यातल्या एका वाण्याचं चित्र आणि तो कसा स्वप्न बघतोय, आपण त्याचं स्वप्न पूर्ण होत नाही हे एका सर्वसामान्य भारतीयाचं व्यक्तिचित्र मर्ढेकरांनी त्या कवितेत इतक्या परिणामकारकरित्या वर्णन केलेलं होतं की तेव्हा आपसुकच या कवितांकडं आपण कधीतरी कळत्या वयात ज्यावेळेला आपल्याला कविता म्हणजे काय आपण स्वतः लिहायला लागल्यावर कळतं, त्यावेळेला लक्षात येतं की अरे या कविता आपण अजून वाचल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या उलगडल्या पाहिजेत। मग त्या दृष्टिकोनातून मी मर्ढेकरांच्या कविता त्या वाचायला लागलो। मी स्वतः कविता करत होतोच। शंकर सारडांनी माझं पहिलं पुस्तक काढलेलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की इतरांच्या कविता वाचणं हा तुमचा पहिला अभ्यासाचा भाग आहे। मग त्या निमित्तानं मग मर्ढेकर असतील, कुसुमाग्रज असतील, ग्रेस असतील अशा अनेक कवींच्या कविता वाचायला मी सुरुवात केली। साहित्य परिषदेची मी लाईफ मेंबरशिप घेतली, मग ग्रंथालयामधून अनेक दुर्मिळ पुस्तकं मिळायला लागली आणि मग मर्ढेकरांच्या एकेका कवितेला असं म्हटलं जातं की मर्ढेकरांची कविता दुर्मिळ आहे। काही कविता मर्ढेकरांच्या दुर्मिळ आहेत, पण त्या उलगडून पाहायच्या असतील तर तुम्हाला अभ्यास करावा लागतो। तो अभ्यास मी सुरू केला आणि मग माझ्या लक्षात आलं की मर्ढेकरांनी त्यांच्या काळाच्या 60 ते 70 वर्ष पुढची कविता, कारण म्हणूनच त्यांना युगप्रवर्तक म्हटलं। तर युगप्रवर्तक कवी हे लेबल त्यांना का लावलं? केशवसुतांना मराठी नवकवितेचे जनक असं म्हटलं जातं, कारण केशवसुतांच्या आधीची सगळी कविता, मराठी कविता ही भजन या कॅटेगरीमध्ये केवळ देवाचं वर्णन आणि त्यामध्ये जे होईल मानवी भावभावनांना त्या कवितांमध्ये स्थान नव्हते ते केशवसुतांनी पहिल्यांदा, त्यामुळे त्यांना आपण आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतो। त्याच्या 2 पावलं पुढं मर्ढेकर गेले आणि मर्ढेकरांची कविता ही यंत्रयुगाची, दुसऱ्या महायुद्धानंतर आलेलं जगभरातलं नैराश्य
क्षणभंगुरता, हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकले अमेरिकेने आणि लोकांच्या लक्षात आलं की आज आपण जिवंत आहोत, उद्या असं का नाही याची कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे आत्ताचं जे जग आहे ते जगून घ्या. उद्याचा सूर्योदय आपण पाहू असं नाही. आकाशातलं काहीतरी बॉम्ब पडेल, आयुष्य संपलेलं असेल. मग ती जी एक नैराश्यता सगळ्या जगभरात असते, त्या सगळ्याचं प्रतिबिंब मर्ढेकरांच्या कवितेमध्ये. महायुद्धामुळे झालेली स्थलांतर असते, भारत पाकिस्तान फाळणीमुळे झालेली स्थलांतर असते, दंगली असतील, धार्मिक असतील, वांशिक असतील, ह्या सगळ्याचं प्रतिबिंब मर्ढेकरांच्या कवितेमध्ये आपल्याला आढळतं. आणि म्हणून त्यांना आपण युगप्रवर्तक नेहमी लोकांना मी सांगतो की ज्या काळामध्ये भारतात आपल्याला कॅल्क्युलेटर म्हणजे काय हे माहिती नव्हतं, कॉम्प्युटर्स तर लांबच, 1946 साली मर्ढेकरांनी लिहिलेल्या एका कवितेमध्ये रोबोट्सचा उल्लेख. हो, काय सांगता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आज आपण रोबोट्स अजूनही सर्वव्यापी झालेले नाही, पण आजही आपल्याला रोबोट्सचं कार्य, त्याचा उपयोग याविषयी अजूनही आपण काम करतो. मर्ढेकरांना रोबोट्सचा उपयोग सिक्युरिटी गार्ड, पहारेकरी म्हणून दिसला होता आणि तो त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये मांडलेला होता. मग अशा कवीला समजून घ्यायचं असेल म्हणून मी नेहमी म्हणतो की ती कविता जी 60-70 वर्ष पुढच्या काळातली होती तो काळ आजचा आहे. आज कोरोनामुळे एक क्षणभंगुरता आलेली आहे. माहिती नाही ती 2-3 वर्षापूर्वी आपण ते सगळं अनुभवलंय. गावाच्याकडे जाणारं स्थलांतर, वाहनांची उपलब्धता नाही, लोक चालत निघाले. उद्या काय होईल याची गॅरंटी माहिती नाही. उद्या जगू का आपण, आपल्या शेजारचा माणूस उद्या आपल्याला भेटेल का, हे सगळं अशाश्वत शाश्वत याच्या सीमेवरचं जगणं हे मर्ढेकरांच्या कवितेत 40, 45, 50 या सालामध्ये त्यांनी मांडलं. त्यामुळे त्यांची कविता आजच्या काळाशी सुसंगत आहे, म्हणून ती आज आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि तुमच्यासारखी लोक किंवा जे कविरसिक आहेत चांगल्या पद्धतीने, ती लोक तो प्रवास उभे करत आहेत वेळोवेळी. आणि म्हणूनच की काय की आता तुम्ही दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जी काही हानी झाली, मानवहानी झाली जास्त प्रमाणात, नैसर्गिक हानी झाली आणि त्याच्यातून जे दुःख दिसायला लागलं आणि ते सगळं दुःख मर्ढेकरांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलं. त्यामुळे त्यांना वेदनेचा कवी असं एक संबोधलं गेलं. आणि मर्ढेकरांचं मग मूळ गाव कोणतं आणि मग त्यांचं सगळं शालेय शिक्षण वगैरे हा प्रवास कसा झाला? मर्ढेकरांचे वडील शिक्षक होते आणि त्यांच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पडल्या होत्या. ते फैजपूर, आता ते धुळे जिल्ह्यामध्ये आहे, फैजपूर सवादे नावाचा गाव, त्या गावामध्ये मर्ढेकरांचं जन्म आहे. पण मर्ढेकरांचं मूळ गाव हे साताऱ्याजवळचं मर्ढे हे कृष्णाकाठचं गाव. मर्ढेकरांचं संपूर्ण घराणं हे रामदासी परंपरेमधल्या गुरु शिष्य परंपरेमधलं घराणं. त्यांचं मूळ आडनाव हे गोसावी, कारण ते रामदासांची जी गोसावी परंपरा पुढे आली, गुरु शिष्य परंपरा, त्यामधलं यांचं घराणं. मर्ढेकरांचे एक काका जिल्हाधिकारी होते, डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते आणि त्यांना ते ब्रिटिश काळ होता, त्यांना ते गोसावी हे आडनाव म्हणजे असं वाटलं की ते यापेक्षा आपण मर्ढेगाव आपलं मूळ म्हणून मर्ढेकर घ्यावं. आणि त्यांनी ते मर्ढेकर हे आडनाव घेतल्यानंतर मर्ढेकरांच्या सगळ्या कुटुंबियांनी मर्ढेकर हे नाव लावायला सुरुवात केली. बाळ हे त्यांचं घरातलं टोपण नाव, म्हणजे त्यांचं बारसं झालंच नव्हतं. मग लहान मुलांना हात मारायची काय तर बाळ इकडे ये म्हणून ते बाळ झालं, म्हणून बाळ सीताराम मर्ढेकर. अतिशय साधं सोपं व्यक्तिमत्व, एक टिपिकल मराठी माणूस. पण आपल्याकडे माहिती की आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण सर्वाधिक प्राधान्य शिक्षणाला देतो. त्यामुळे मर्ढ्यामधली शाळा संपल्यानंतर शिकायला पुण्यामध्ये आले. ते फर्ग्युसनचे माझे विद्यार्थी. फर्ग्युसनमध्ये त्यांनी बॅचलर इन आर्ट्स इंग्लिश विषय होते. इंग्लिशवर त्यांची चांगली कमांड. ते इंग्लिशमध्ये कविताही लिहित असतात आणि पूर्वी जे टाइम्स ऑफ इंडियाचं
इलिस्ट्रेटेड वीकली नावाचं मॅगझिन निघायचं, त्यामध्ये त्यांच्या कविता पब्लिश होत असतात. मग त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपले काका जर कलेक्टर बनू शकतात तर आपण अशी पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा का देऊ. मग ती परीक्षा देण्यासाठी ते लंडनला गेले. 4 वर्ष ते लंडनमध्ये राहिले. परीक्षा ते पास झाले. पण त्यावेळेला कसं असायचं, ब्रिटिश अधिकारी भारतात जेवढ्या वेकन्सी आहेत तेवढ्याच लोकांना नोकरीमध्ये घ्यायचे आणि बाकीच्यांना वेटिंगवर ठेवायचे. असे मर्ढेकर 2 वेळा वेटिंगवर राहिले आणि त्यांना कलेक्टर वगैरे काही बनता आलं. पण इंग्लंडमधल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतातल्या आकाशवाणीच्या एका अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. त्यांना सांगितलं की हा माणूस टेक्निकली साऊंड आहे, या माणसाचं इंग्लिश चांगलं आहे, हा माणूस स्वतः लिहिणारा चांगला आहे, त्यामुळे याचा आकाशवाणीसाठी उपयोग करून घेता येईल. मग बासी मर्ढेकरांनी पुणे आकाशवाणी, मुंबई आकाशवाणी, दिल्ली आकाशवाणी, गुवाहाटी आकाशवाणी, त्रिचनापल्ली आणि कोलकाता या 7 ते 8 ठिकाणी आकाशवाणीमध्ये नोकरी केली. पहिल्यांदा ते कार्यक्रम अधिकारी आणि त्यानंतर स्टेशन डायरेक्टर. गुवाहाटी वगैरेची केंद्र त्यांच्या कारकिर्दीत सुरू झाली. त्रिचनापल्ली आणि गुवाहाटीची केंद्र. आणि अत्यंत शिस्तप्रिय माणूस आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं कार्यक्रमांची निर्मिती हे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचं वैशिष्ट्य होतं. पण हे असताना त्यांनी स्वतःची कविता आकाशवाणीवर लिहिली बांधली. आकाशवाणीसाठी कार्यक्रम लिहिताना त्यांनी स्वतः स्वतंत्र वेगळे कार्यक्रम लिहिले. पण मीच अधिकारी चला माझ्या कविता ऐका हे त्यांनी कधी. तसं त्यांना आयुष्य पण खूप कमी लाभलं. आयुष्य 40 वर्षांचं आयुष्य फक्त लाभलं आणि एवढं कमी आयुष्यामध्ये इतकी उतावळं त्यांच्या आयुष्यामध्ये झालेली आहे. लिखाणी एवढ्या तोडीचं झालं. कादंबऱ्या त्यांच्या 3 प्रसारित झाल्या. खूप आकाशवाणीचा प्रवास एवढा मोठा आहे की राज्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी तो सगळा प्रवास केलेला आहे. आणि त्यातून ही कविता त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवली आणि ती युगकवंत कविता म्हणजे 50-60 वर्ष आजही आपण ती कविता काळात सुसंगत आहे. एखादी कविता त्यांची नक्कीच. आता नेहमी आपल्याकडं कसं होतं की भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यामुळं युरोपमध्ये जे घडेल त्याचं प्रतिबिंब आपल्याकडं पडायचं. म्हणजे तिकडं टॉम अँड जेरी आला की आपल्याकडं काहीतरी कार्टून टपू बघायचं. तिकडं लॉरेल अँड हार्डी आले की आपल्याकडं चिमणराव बोक्या बघायचं. तिकडं बोक्या सातबांडे आला की आपल्याकडं तिकडे ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर आलं की आपल्याकडं बोक्या सातबांडे. हे सगळं प्रतिबिंबात्मक आपल्याकडं. मग इंग्रजी कवितांमध्ये सुमित लिहिलं गेलं की मराठीमध्ये त्याचं अनुकरण 14 ओळींच्या कवितांचं हे व्हायला लागलं. त्यामुळे युरोपियन रोमॅन्टिसिझमचा एक प्रभाव त्या काळामध्ये मराठी कवितेवर. त्यामध्ये रवी किरण मंडळाचे माधवराव पटवर्धनांसारखे कवी असते. त्यामुळं त्याचं अनुकरण करायचं आणि आपण मराठीमध्ये ते आणायचं ही त्यावेळेला ट्रेंड प्रसिद्ध होता. मर्ढेकरांची सुरुवातीची कविता तशीच रोमॅन्टिक कविता होती. म्हणजे ती जो माणूस पिपात मेले ओल्या उंदीरसारखी विभत्स रसाची कविता लिहू शकतो त्याच माणसांनी दवात आलीस भल्या पहाटेसारखी कविता लिहिली. याच्यावर आपला विश्वास नसतो. पण ती कविता मी आपल्यासाठी लिहितो. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळ गेलीस तरल पावला. चित्र असं आहे की तो प्रियकर आहे आणि त्याची प्रेयसी त्याला एका पहाटे थंडीच्या दिवसांमध्ये रस्त्यावरनं क्रॉस होताना दिसते. आणि याच्या मनात प्रश्न आहे की ती आता आपल्याला ओळख दाखवेल का नाही दाखवणार. आपण तिला ओळख दाखवायची आहे का नाही दाखवायची या संभ्रमावस्थेची ही कविता. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरिता पुढ्या तरल पावलांमधली शोभा. अडवीस आणिक पुढे जराशी हसलीस मागे वळून पाहणे विसरलीस का फिरवेत आहे. लक्ष कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा डोळ्यांमधल्या डाळिंबीचा
सांग धरावा कैसा आला. वा वा वा. अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग. कोण कोल्या आठवणींची एकल्याच जर उजवी रांग. तळहाताच्या नाजूक रेषा, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखांवरील शुभ्र चांदण्या कुणी तोंडाव्या. गावात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा. गावात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा. जळून गेलीस तुझ्या मंद पावलांमधल्या गंधा. मंद पावलांमधल्या गंधा. मंद पावलांमधल्या गंधा. अप्रतिम. आता ही कविता ऐकल्यानंतर असं वाटतच नाही की मर्ढेकर हे वेदनेतली कविता फक्त लिहित होते. ही कविता जे आपण त्यांच्यावरती शिक्का मारलेला आहे, मर्ढेकर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर फक्त वेदनेतून आणि किंवा दुःखाचीच कविता त्यांनी लिहिली, तर असं बिलकुल नाहीये. तर ते तुम्ही या कवितेतून खऱ्या अर्थाने सिद्ध करून दिलं. त्यांच्या आणखी काही कविता तुमच्याकडून ऐकायला? कविता भरपूर आहेत मर्ढेकरांच्या. आपण ग्रामीण जीवन त्यावेळेचं 40-45 सालचं नजरेसमोर आणलं तर गावामध्ये एखादं दुकान असायचं, एखाद्या चहाची टपरी असायची, 20-25 घरं असायची, शेणानं सारवलेली मातीची, लाईट नसायचे, फारसे दिवे नसायचे. पण त्या सगळ्यामध्ये लोकसमाधानी आणि बहुतांश समाज हा शेती प्रधान अर्थव्यवस्थेमधला होता. असं खेड्यामधल्या गणपतवाड्याचं चित्र मर्ढेकरांनी रेखाटलेलं आहे. ते गणपतवाडी काय आहे की गणपतवाडी हा एक स्वतःच्या दुकानामध्ये बसून स्वप्नरंजन करणारा एक साधा सुद्धा मध्यमवर्गीय किंवा गरीब म्हणून असा माणूस आहे. त्याची स्वप्न खूप मोठी आहे. त्याला त्याच्या दुकानाच्या जागेवर माडी बांधायची, पण तो इतका निष्क्रिय आहे की त्याला स्वतःला काही करायचं नाही. तर हा गणपतवाडी हेच एक व्यक्तिचित्र मर्ढेकरांनी असं काही मांडलेलं आहे की ते व्हिज्युअल मेमरी ज्याला म्हणतो आपण ते कल्पना करू शकतो की ते काय असू शकेल. गणपतवाडी बिडी पिताना चावा याचा नुसतीच काळी. गणपतवाडी बिडी पिताना चावा याचा नुसतीच काळी. म्हणायचा मनाशीच की हा बातमी माडी. म्हणजे तो बिडी सुद्धा पित नाहीये, तो काड्या चावतोय आणि बिडी पिण्याचा आविर्भाव आणतोय, कारण बिडी पिणे त्याला परवडत नसावं. गणपतवाणी बिडी पिताना चावा याचा नुसतीच काळी. म्हणायचा मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. मिचकावून मग उजवा डोळा, मिचकावून मग उजवा डोळा आणि उडवून डावी दिवई. गिरकावून ती तशीच द्यायचा लकेर डोचवत जेसी डोळ. गिराईकाची कदर राखणे, गिराईकाची कदर राखणे. जिरे धणे अंधाने गळीत. खोबरेला तेल तिळूचे विकून बसणे हिशेब कोळीत. स्वप्नांवरती धूळ सांडणे. त्या स्वप्नांवर धूळ सांडतो कसला. स्वप्नांवरती धूळ सांडणे. क्वचित बिडीचा वाकंतीचा बिनबिन चढणे. आणि रेटणे वाचित गाथा श्री वयाचा. म्हणजे करायचं का नाहीये, बिनबिन जळती पण ती त्याचा उजेड आहे, त्या उजेडात तुकोबाची गाथा वाचायची. गोडपटावर बिटकर रंगी सतरंजी अंकुशास पोते. हाडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहीत. काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ऐशी केली. दुकानातल्या जमिनीसती सदैव रुतली आणि खरुतली. काड्या गणपत वाण्याने ज्या चावणी चावणी फेकून दिदल्या. दुकानातल्या जमिनीसत्या सदैव रुतल्या आणि खरुतल्या. गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. आई केलं नाही. गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. एक मागता डोळे दोन देव देतसे चंद्र. त्याला ती वरची माडी बांधायची आहे, त्याला डायरेक्ट वरची माडी दिली. गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. एक मागता डोळे दोन देव देतसे चंद्र. खऱ्या अर्थाने ते युगप्रवर्तक होते. किती पुढचा विचार किती कल्पकता त्यांच्या त्या काव्यामध्ये होती.
म्हणजे सुरुवातीपासून ते अगदी शेवटापर्यंत ती कल्पकता त्यांनी बिलकुल सुद्धा थांबू दिलेली नव्हती अजिबात. आणि म्हणून त्यांच्या कवितेचं अनुकरण कोणाला करता आलं नाही आणि त्यांच्या कवितेसाठी त्यांच्या आधी कविता कोणाला लिहिता हे वेगळे पण होतं. त्यामुळे मर्ढेकर आजही ताजे अशी लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात. करायचं काही नसतं, सोशल मीडियावर पोस्ट टाकायच्या, एव करायचं तेव करायचं, पण ऍक्शन काही नाही. अशी लोक असं दिसतात. आता तुमचा मर्ढेकरांवरती खोलवर अभ्यास आहे, कवी व्यसनावरती. या दोघांमध्ये तुम्हाला दोघांच्या कवितेमधला फरक काय नव्हता? मर्ढेकर हे समाजाप्रती ओपन झालेले कवी, म्हणजे त्यांनी स्वतःच आयुष्य हे कवितेमध्ये फार कमी मानले. पण ग्रेसचं तसं नाही. ग्रेस सगळा आत्ममग्न आहे. तो त्याचं दुःख, माझ्यावर झालेला अन्याय, मला हे सगळ्यातून, म्हणजे जसं म्हणतात की ईश्वर प्राप्तीसाठी आपण वेगवेगळ्या पूजा करतो, उपचार करतो, वेगवेगळ्या यात्रा करतो आणि ईश्वर प्राप्ती करून घेतो. हे ओपन होणं. पण आत्मलीन होऊन स्वतःच्या आत बघून, म्हणजे लुक इनसाइड ज्याला आपण म्हणतो, तसं लुक इनसाइड करत त्या परमेश्वर प्राप्तीकडे आपल्याला जाता येते का, दुःखमुक्त होता येते का, हा प्रकार ग्रेसचा. ग्रेसच्या कवितेमध्ये तुम्हाला सामाजिक संदर्भ कुठेही मिळणार. ग्रेसच्या कवितेमध्ये स्त्री पुरुष नातेसंबंध, जागतिक साहित्यातले संदर्भ, ज्ञानेश्वर असतील, लिओ टॉल्स्टॉय असेल, मर्लिन मनरो असेल, इंदिरा बर्गमन असेल, हे सगळे एका कवितेत सुद्धा सापडतात. पण सामाजिक संदर्भ ग्रेसच्या कवितेत कुठेही आढळणार नाही. त्याच्या उलट मर्ढेकरांच्या कवितेत स्वतः मर्ढेकर कमी ठिकाणी दिसते, पण त्यांना हे सगळं जग, हिरोशिमा नागासाकीचा अणुस्फोट इथपासून माणसांचे स्थलांतर, हे सगळं मगाशी मी सांगितलं, हा सगळा मोठ्याच्या मोठा पट हा मर्ढेकरांच्या कवितेत दिसतो. त्यामुळे हे काय म्हणतो आपण, एक्स्ट्रोवर्ट आहे मर्ढेकर आणि ग्रेस इंट्रोवर्ट आहे. त्यामुळे त्या दोघांच्या कवितेची जातकुळी ही त्याप्रमाणे घडलेली. खूपच छान विश्लेषण केलं तुम्ही, कारण तुमचा त्या दोघांवरती थोडं अभ्यास झालेला आहे. मग तुम्ही इतक्या तत्परतेने खूप छान शब्दांमध्ये तुम्ही मांडताय. आता त्यांच्या दोघांमधून तुमच्यामध्ये तुमची कविता, ते आता दोघांना तर तुम्ही अभ्यास करता, ते दोघेच असे ना, तुम्ही अनेक कवी माझी स्वतःची, स्वतःची कविता ती कशी मग मोठी होती? ओके. तर ज्या कवितेने मला कवी म्हणून मोठी ओळख मिळून ती कविता आहे. त्याच्यामध्ये मला वाटतंय तुम्ही म्हणता तसे दोन्ही मुद्दे याच्यामध्ये कव्हर होते. आपण नेहमी अलाहाबादला जातो, त्रिवेणी संगम होतो, गंगा, यमुना आणि सरस्वती असा 3 नद्यांचा संगम आहे असं म्हटलं जातं. पण सरस्वती नदी दिसत नाही, नद्या 2च दिसतात. तर मी अलाहाबादला गेलेलो नाही, मी त्या ठिकाणी उभा आहे अशी ही कल्पना आहे. आणि ही कविता मला अशी दिसली, व्हिज्युअलाइज झाली. एका सायंकाळी मी अलाहाबादमध्ये सुप्रसिद्ध पवित्र संगमावर गंगा आणि यमुनेच्या लहरणाऱ्या पात्रात मावळतीच्या सूर्याला अर्घ्य देत होतो. एका सायंकाळी मी अलाहाबादमध्ये सुप्रसिद्ध पवित्र संगमावर गंगा आणि यमुनेच्या लहरणाऱ्या पात्रात मावळतीच्या सूर्याला अर्घ्य देत होता. नद्या तर दिसतात 2, नद्या तर दिसतात 2 आणि गाईड म्हणते त्रिवेणी संगम. नद्या तर दिसतात 2 आणि गाईड म्हणतोय त्रिवेणी संगम. भांबावलेला मी भावडा गाईडला विचारतो, तिसरी नदी कोणती? एका पौराणिक कथेचा संदर्भ देऊन त्यानं सांगितलं मला, तिसरी नदी आहे सरस्वती, जी वाहते जमिनी खालून, दिसत नाही कुणालाच आणि या संगमावरच जाते. तिसरी नदी आहे सरस्वती, जी वाहते जमिनी खालून, दिसत नाही कुणालाच आणि या संगमावरच जाते. मावळतीच्या तांबूस प्रकाशानं उजळून आलेल्या माझ्या गालांवर अश्रू आले. आश्चर्यानं सहप्रवाशाने विचारलं, इतकं छान वातावरण,
मी का उदास होतो? मी त्याला इतकंच म्हणतो, मित्रा, डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा यमुना दिसतात साऱ्यांनाच. डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा यमुना दिसतात साऱ्यांनाच, पण अंतरंगातून वाहणारी सरस्वती मनालाच दिसत. निशब्दता आहे त्याला प्रतिक्रिया काय झाली? दोन कवी किती रुतून बसले तुमच्यामध्ये, आणि त्याच्यातून तिसरी कविता अदृश्य आहे की जी कोणालाही दिसत नाहीये, आणि आज ती आमच्या समोर बसलेली आहे. त्याच्यापेक्षा आमचं दुसरं वाक्य काय असलं, तुम्ही भावनिक झालेला आहात हा क्षण. म्हणजे खऱ्या अर्थानं कविता जगणारी माणसं ही संकल्पना काय आहे तर हीच कविता जगणारी माणसं, आणि अशा माणसांना भेटण्याकरताच ही संकल्पना आम्ही चालू केली. खऱ्या अर्थानं आज आमचं चीज झालंय. आपली भेट सुद्धा किती छान झालेली आहे. काल आपण बोलतोय आणि आज आपण भेटतो, आणि आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून अनेक अडचणींना पार करून आपण गप्पा मारतो. याच्यासारखं परम मागे दुसरं कोणतंच नसेल. जाता जाता मला आणखी एक मला विचारायला आवडेल की जो मुद्दा उपस्थित होणं महत्वाचा आहे की आपण कोर्टाची पायरी अनेक जण चढलेली असतो, परंतु असा एक कवी आहे की जे आपली बासिंग त्यांनाही कोर्टाची पायरी चढावी लागली. तो एक किस्सा अनुभव. मर्ढेकरांनी ज्या कविता लिहिल्या त्या काळामध्ये सनातनी वर्गाचा मोठा प्रभाव समाजावरती होता. तो आजही असतो, पण त्यावेळेला थोडा जास्तच. आणि मर्ढेकरांच्या कवितांमध्ये आपल्याला नेहमी असं आढळतं की ती नग्न कविता, त्यांनी कुठंही विधी निषेध बाळगलेला नाही. त्यांच्या अनेक कवितांमध्ये स्त्री देहाची वर्णनं, स्त्रियांच्या अवयवांची वर्णनं ही अनेकदा आली. तर ज्या वेळेला या कविता प्रसिद्ध झाल्या, मर्ढेकरांचा पहिला कविता संग्रह हा शिशिराला होता. त्यामध्ये मी मगाशी जी सादर केली गावात आधीच पहिल्या पहाटे अशा कविता होत्या. मर्ढेकरांचा दुसरा संग्रह काही कविता या नावाने, त्यामध्ये त्यांनी पारंपरिक अभंगाच्या रचनांमध्ये म्हणजे फॉर्म तो वापरला, पण ती आजच्या काळाशी सुसंगत अशी कविता. पहिला धक्का सनातनी लोकांना तो बसला की नवी कविता आहे आणि अभंगाचा फॉर्म वापरलेला. हा धक्का बचेपर्यंत आणखी काही कविताचा तिसरा भाग आला. काही कविता, आणखी काही कविता, हा तिसरा कविता संग्रह आला. आणि त्यामध्ये या सगळ्या अशा प्रकारच्या स्फोटक कविता होत्या. म्हणजे आज त्याचा आपल्याला काही वाटत नाही. त्यावेळेला 50-47 1940 हा जो काळ होता, त्या काळामध्ये असं उभं लिहिणं हे पाप होतं किंवा गुन्हा होता. त्यामुळं काही जणांनी मर्ढेकरांच्या कवितांवर अश्लीलतेचा आरोप करून त्यांच्या विरोधात मुंबईच्या न्यायालयात केस दाखल केली की या कवितांची पुस्तकं रद्द करा, मागं घ्या, कविता दंड करा, त्याला शिक्षा करा, आणि अशा पद्धतीची ती याचिका त्यांच्या विरोधात दाखल केली होती. त्याच्यावर 4 वर्ष सुनावणी झाली आणि प्रकाशकांनी त्यांनी पार्टी केलेलं होतं. कवी आणि प्रकाशक दोन्ही जबाबदार आहेत म्हणून मुद्रकांनाही पार्टी केलेली होती. तर प्रकाशक आणि मुद्रक या दोघांनी कोर्टासमोर पहिल्याच तारखेला माफीनामा लिहून दिला आणि स्वतः त्याच्यातून बाजूला लागला. मर्ढेकरांना अनेकांनी सुचवलं होतं, तुम्ही माफीनामा लिहून द्या, म्हणजे कायदेशीर कटकट टळेल, कारण तुम्ही सरकारी नोकरीत आहात आणि ब्रिटिशांचं सरकार आहे, बोर्ड ब्रिटिशांचे, तुमची नोकरी जाईल किंवा तुम्हाला काम करता येणार नाही, तुम्ही माफी मागा आणि याच्यामधून मोकळे व्हा. मर्ढेकरांनी माफी मागायला नाकारलं. ते म्हणले आय विल कॉन्टेस्ट, आणि त्यांनी स्वतः वकील न देता ती केस कॉन्टेस्ट केली. स्वतःच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद त्यांनी न्यायालयासमोर सादर केले आणि त्यांना सांगितलं की याच्यामध्ये जी अश्लीलता तुम्हाला वाटते, याचिकाकर्त्यांना वाटते, ही अश्लीलता नाही, ते या जगण्याचं प्रतिबिंब आहे. कारण समाज किती दुटप्पी आहे हे मला या कवितेतून दाखवायचे आणि ते त्या न्यायालयाला पटलं. काही कवितांचे अर्थ कोर्टालाही उलगडले नाही. त्यामुळे त्यांनी मर्ढेकरांची अश्लीलतेच्या आरोपातून निर्दोष सुटका केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी आज आपण बोलतो, भांडायला उठतो,
मारायला उठतो, पण अभिव्यक्ती तुमची पणाला लागावी अशा पद्धतीचं साहित्य आपण लिहितो का, हा विचार केला तर आपण तसं लिहित नाही. फक्त आपण चिथावणीखोर काहीतरी लिहितो आणि मग कोर्ट केसेस होतात. त्यापेक्षा मर्ढेकरांची ही केस निराळी होती आणि अश्लीलतेच्या आरोपातून निर्दोष सुटून त्यांच्या कवितेनी ते सीतेचा आपण जे म्हणतो ना अग्नी प्रवेश केला आणि पावित्र्य सिद्ध केलं, तशा मर्ढेकरांच्या कवितेनी हे पावित्र्य हे सिद्ध केलेलं. त्यामुळं एवढे कमी मराठीमध्ये झाले, पण न्यायालयामध्ये अश्लीलतेच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता होण्याचं भाग्य हे मर्ढेकरांच्या कवितेला आहे. त्यामुळं त्या कवितेचं मूळ हे आजही आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. मी मागाशी जे म्हटलं की आजच्या काळाला सुसंगत ही कविता कशी आहे, तर मर्ढेकरांची अजून एक कविता मी सांगतो. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की करोनानंतर लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन झाल्यानंतर सगळी वाहनं ट्रॅफिक बंद झालं आणि लोकांना स्वतःच्या गावाकडे जाताना चालत जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये काय आलं की गावाकडे जायचं, खायचं काय आणि परत यायचं कधी, ही सगळीच अनिश्चितता होती. तशा अर्थाची ही कविता मर्ढेकरांची. भटकत फिरलो भणंग आणिक मिळेल तेथे पाणी प्यालो. भटकत फिरलो भणंग आणिक मिळेल तेथे पाणी प्यालो. म्हणजे हाताला जे लागेल ते घेऊन निघाले. पुढे जेवायला मिळेल, प्यायला पाणी मिळेल माहिती नाही. इतकी अनसर्टनिटी, इतकी अनिश्चितता आहे. तशी ही युद्धोत्तर काळामध्ये अनिश्चितता किंवा भारत पाकिस्तान हायवे झाल्यानंतरची अनिश्चितता आहे. भटकत फिरलो भणंग आणिक मिळेल तेथे पाणी प्यालो. जुळेल तेथे कोण जुळवली तरी होतो असाच. शिल्पित आलीस तोच माधुरी, शिल्पित आलीस तोच माधुरी. सहज नाचल्या डोळ्यांमधली सांडावी जशी थेंबांची सर. चांदण्यात कुणी झाडावर आणि कालची तहान मेली, आणि कालची तहान मेली. गळ्यात कोरड दुसरी आज व्यर्थ नव्हे का उंजळ घेतले. शरीर सारे म्हणते पाच. तहान केवढी आणि कालची तहान मेली. गळ्यात कोरड दुसरी आज व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे. शरीर सारे म्हणते पाच. ऊठ वाळला कालचाच तरी आज निराळी नाही त्यावर. शब्दांचे कुणी करोत चमचे. आ बनले हे सारे अंतर, आ बनले हे सारे अंतर. भटकत फिरलो भणंग आणिक मिळेल तेथे पाणी प्यालो. जुळेल तेथे कोण जुळवली तरी होतो असाच. हे म्हणले. किती छान पद्धतीने तुम्ही सादर केली आणि किती खोलवर अर्थ त्यामध्ये गुंत केले. मर्ढेकर समजणं तसं साधी सोपी गोष्ट नाहीये, तसं कवी ग्रेस समजणं ही सुद्धा साधी सोपी गोष्ट नाहीये. आणि आता तुमच्या रूपाने आम्हाला कवी ग्रेस आणि वासिम मर्ढेकर दोघंही एकाच रूपात बघायला मिळालं. ते आपलं भाग्य असतं. तुम्ही आमच्या विनंतीला मान्य या मुलाखतीचा भाग झाला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि आपल्या सर्वांना 20 मार्च आजचा जो 20 मार्च हा दिवस आहे तो स्मृती दिन आहे आपल्या वासिम मर्ढेकरांचा. त्या स्मृती दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या कविता जगणारी माणसं त्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आणि जर हा भाग तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करता.